नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा जर चुकली बाळांनो तर आयुष्याची दशा व्हायला अजिबात वेळ लागत नाही. मी काय म्हणालो वाक्य परत एकदा ऐका. दिशा जर चुकली तर आयुष्याची दशा व्हायला अजिबात वेळ लागत नाही. म्हणजे लगेच दशा व्हायला चालू होतं. म्हणजे महत्त्वाचं काय आहे तर आपलं जे काही प्रयत्न आहेत किंवा जे काही आपण कष्ट घेतोय काहीतरी जिंकण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, आपण ज्या मार्गावरून धावतोय तो जो मार्ग आहे तो जर चुकीच्या दिशेनं जात असेल तर आपण योग्य त्या ठिकाणी पोहोचणार नाही बाळांनो. आणि त्यामुळं कोणतंही कार्य जर सफल व्हायचं असेल, त्या कार्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, जिंकायचं असेल तर योग्य दिशेनं गेलं पाहिजे. त्यामुळं दिशा ही आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि आज आपण आपल्याला जो काही अंकगणित आणि बुद्धिमापन हा विषय आहे स्पर्धा परीक्षेला, तर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा घटक खास करून सरळ सेवा भरती आणि पोलीस भरती असेल किंवा MPSCच्या जे काही परीक्षा असतात गट ब च्या, गट क च्या, किंवा या सगळ्या परीक्षेसाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे दिशा ज्ञान, की जो आज आपण पाहणार आहोत. दिशा ज्ञान. तर पहा, दिशा ज्ञान ची आज आपण स्ट्रॅटर्जी लेक्चर पाहणार आहोत. म्हणजे मी थोडंसं तुम्हाला त्याच्यातलं बेसिक काय आहे, आपल्याला या घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी बेसिक काय माहीत असायला पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिशा ज्ञानमध्ये आपण पाहतोय बेसिक. याचं बेसिक काय काय मला माहीत असायला पाहिजे. आता नावातच आहे बाळांनो दिशा ज्ञान. हां, मग दिशा हे आपल्याला समजल्या पाहिजेत. आपण लहानपणापासून शिकत आलो आहे की सूर्य उगवतो, पूर्वेला पश्चिमेला मावळतो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या दिशा आपल्याला माहीत आहेत. त्याच्यानंतर ह्या मुख्य दिशा आहेत आणि त्याच्यामध्ये 2 दिशांच्या मध्ये एक उपदिशा असते. अशा 4 आहेत आपल्याला माहीत आहे. ईशान्य आहे, आग्नेय आहे, नैऋत्य आहे, वायव्य आहे. म्हणजे ह्या एकूण 8 दिशा आहेत नाही का. म्हणजे 4 मुख्य दिशा आहेत आणि त्यातल्या मध्ये असणाऱ्या 4 ह्या उपदिशा आहेत. पण पहिल्यांदा आपल्याला हे समजायला पाहिजे की या दिशांचा क्रम कसा आहे, ह्या दिशा कशा आहेत, ज्या काय उपदिशा आहेत त्या कुठल्या 2 मुख्य दिशांच्या मध्ये ती दिशा येते. आणि हे सगळं आपल्याला बेसिकली माहीत असायला पाहिजे. तर अगदी आपण दुसरीच्या पासून जर आपण विचार केला, म्हणजे दुसरी तिसरीलाच आपल्याला जो काही नकाशे असतात, भूगोलाच्या पुस्तकामध्ये जे काही नकाशे दिलेले असतात किंवा इतर काही पुस्तकामध्ये नकाशातनं जी काही माहिती दिलेली असते तिथं प्रत्येक नकाशामध्ये असं एक छोटंसं चिन्ह दाखवलेलं असतं. पहा, आपण पाहिलेलं आहे. तर मी काढून दाखवतो तुम्हाला की असं एवढंच लिहिलेलं असतं, एवढंच असं एक अधिक चिन्ह असतं, वरती असं ऊ लिहिलेलं असतं, बाकी काही दिशा दिलेल्या नसतात. म्हणजे असंच नकाशामध्ये दाखवलं जातं. याचा अर्थ वरती उत्तर आहे असा अर्थ होतो. मग आपल्याला माहीत असायला पाहिजे की उत्तरच्या विरुद्ध दिशा ही जी आहे ही दक्षिण आहे आणि हित जी दिशा आहे ही पूर्व दिशा आहे आणि ही आहे ती पश्चिम दिशा आहे. आता ही आकृती मी थोडीशी इथं मोठी काढणार आहे. तुम्हाला बेसिकली काय माहीत असायला पाहिजे, त्याचे क्रम कसे असायला पाहिजेत. हां, आणि हे व्यवस्थित समजण्यासाठी आपण एक आकृती बघूयात. तर मी त्याची हीच आकृती अशी काढतो व्यवस्थितपणे. पहा, म्हणजे आपल्याला उपदिशा कोणत्या आहेत आणि मुख्य दिशा कोणत्या आहेत हे आपल्याला कायमचं लक्षात राहील. तर पहा, इथं मी अशी आकृती आहे. हे बेसिक आपल्याला माहीत असायलाच पाहिजे बाळांनो. मग आता इथं ऊ आहे, ऊचा अर्थ आहे उत्तर दिशा. इथं खाली जी असते तिच्याबरोबर उत्तर आणि दक्षिण ह्या एकमेकाच्या विरुद्ध असणाऱ्या दिशा आहेत. आणि त्यानंतर इकडं पूर्व आहे. पूर्व म्हणजे मी पू लिहितो किंवा पूर्व पूर्ण लिहितो. पूर्व ही आहे दक्षिण आणि वरती जी आहे ती आहे उत्तर. ही उत्तर दिशा आहे. आणि राहता राहिली ती आहे पश्चिम, ती इथं आहे. ही आहे पश्चिम दिशा. तर ह्या मुख्य दिशा आहेत बघा, मुख्य दिशा. हे लक्षात ठेवायचं आपण. म्हणजे ऊ फक्त तुम्ही इथं वरती असतं एवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्या कोणाच्या विरुद्ध कोण आहे हे आपल्याला माहीत आहे. आता याच्यामध्ये ज्या उपदिशा आहेत तर ह्या उपदिशा कुठल्या क्रमानं आहेत, ह्या ज्या उत्तर आणि पूर्व ह्या 2 मुख्य दिशा आहेत तर यांच्यामध्ये एक कुठली तरी दिशा आहे. म्हणजे अशा प्रत्येकीच्या मध्ये एक एक दिशा येते. आणि मग ती दिशा कोणती हे आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे कुठली नेमकी कोणाच्या मध्ये येते. समजा आता इथे एक दिशा असणार आहे, एक दिशा इथं यांच्यामध्ये असेल, ही उपदिशा असेल आणि तसंच मग ही उपदिशा असेल. मग बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन आहे की हो सर
उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कोण, इथं कोण, दिशा तुम्हाला माहीत आहे, दिशा प्रत्येकाला माहीत आहे, 4 मुख्य दिशा आहेत, 4 उपदिशा आहेत. अरे पण त्याचा सिक्वेन्स काय आहे, नेमकी ईशान्य कुठं आहे, नेमकी नैऋत्य दिशा कुठं आहे, तर हे आता आपल्याला पाहायचं आहे. यासाठी मी तुम्हाला एक वाक्यही बोर्डवरती लिहून दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवणं तुम्ही त्याचा क्रम तुमच्या लक्षात येईल. मग इथून आपण स्टार्ट करूया. तर इथं जी दिशा असती म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये जी दिशा आहे ती आहे ईशान्य. लक्षात असू द्या, इथं असते ईशान्य दिशा, ईशान्य. त्यानंतर इथं जी येते ती असती आग्नेय, आग्नेय. इथं जी येते ती असती नैऋत्य, नैऋत्य. आणि इथं वायव्य, वायव्य. अशा पद्धतीनं दिशा असतात. आता ह्या लक्षात कशा ठेवायच्या, बरीच मुलं विचारते सर आमचं कन्फ्यूज होते, म्हणजे नेमकं ईशान्येची जागा कुठं आहे, आग्नेयची आम्हाला माहिती आहे की ह्या 4 उपदिशा आहेत, पण नेमकी कोणाच्यामध्ये कुठली आहे हे जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर बेसिकली असं लक्षात ठेवा. एखाद्या ह्याचं वाक्य तयार करून, आता मी एक लक्षात ठेवण्यासाठी एक स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे ती तुम्हाला मी सांगतोय. तर काय म्हणायचं आहे आपल्याला, ऊ पासून हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ऊ वरती असतं म्हणजे उत्तर, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर तिथून सुरुवात करायची आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने यायचं. घड्याळाच्या काट्याची दिशा आपल्याला समजती. जर का हा घड्याळाचा काटा असेल, कुठलाही काटा असू द्या, मिनिट काटा असू द्या, नाही तास काटा असू द्या, नाही तर सेकंद काटा असू द्या, घड्याळाचे काटे एकाच दिशेने फिरतात. असं कधी होत नाही किंवा तास काटा या दिशेने फिरतोय, मिनिट काटा उलट्या दिशेने फिरतोय, असं होत नाही, एका दिशेने फिरतात. तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेपासून सुरुवात करायची. आता मी इथं वाक्य लिहितो पहा. वाक्य असं आहे की उद्याचा इडलिंबू, इथं लिहितो मी, उद्याचा, उद्याचा इडलिंबू, उद्याचा इडलिंबू, इडलिंबू पूजेला आणूया, उद्याचा इडलिंबू पूजेला आणूया, आणूया पूजेला. देवाचा म्हणा किंवा दत्ताचा म्हणा, देवाचा नैवेद्य, देवाचा नैवेद्य पहिला वाढूया, पहिला वाढूया. हे वाक्य लक्षात राहायला सोपं आहे. उद्याचा इडलिंबू पूजेला आणूया, देवाचा नैवेद्य पहिला वाढूया. याच्यामध्ये मी 8च्या 8 दिशा बसवलेल्या आहेत पहा. तुम्ही काहीतरी याचा असं वेगळं लॉजिक लावा लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे तुम्ही वेगवेगळे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी अशा वेगवेगळ्या युक्त्या वापरून, कृत्या वापरून आपण येनकेन प्रकारे लक्षात काही गोष्टी ठेवाव्या लागतात. तर आता इथं जर मी ऊ पासून सुरुवात केली, मला माहीत आहे पहिली ऊ आपण माझ्या लक्षात आहे, तिथून मग मी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाणार, म्हणजे ऊ म्हणजे उत्तर आहे, त्यानंतर ई म्हणजे ही ईशान्य आहे. प्रत्येकाचा पहिला शब्द घ्या. पू म्हणजे पूर्व आहे, त्यानंतर आ म्हणजे आग्नेय आहे, त्यानंतर दे म्हणजे दक्षिण आहे. इथं तुम्ही दत्ताचा म्हणू शकता, देवाचा म्हणू शकता, द वर्ण काही म्हणा तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी. तुमच्या आवडीचं नाव एखादं असेल, त्यामध्ये फिट बसत असेल तर तसं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर इथं नै म्हणजे नैऋत्य आहे, आणि प म्हणजे पश्चिम आहे, आणि वा म्हणजे वायव्य आहे. म्हणजे या प्रत्येक शब्दाचं पहिल्या अक्षरामध्ये एक दिशा तयार होती. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सुरुवात करा, ऊ पासून जावा म्हणजे उत्तर, इथं ईशान्य, पूर्व, आग्नेय, नंतर दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम आणि वायव्य म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा. अशा पद्धतीनं लक्षात ठेवायच्या आहेत, लक्षात असू द्या. आता आपण याच आकृतीवर काही आणखी माहिती पाहणार आहोत की जी आपल्याला, जे काय आपल्याला परीक्षेला आपल्याला जी तयारी करायची आहे, परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात ते त्या प्रश्नांची आपल्याला तयारी करायची आहे. प्रश्न सोपे असतात, फक्त आपल्याला बेसिकली काही गोष्टी माहीत असाव्या लागतात. आता हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल की दिशा अशा पद्धतीनं लक्षात ठेवायच्या. आता प्रश्नामध्ये तुम्हाला सांगतात, काय सांगतात तर एखादी व्यक्ती डावीकडे वळाली, उजवीकडे वळाली तर मग नेमकी कुठल्या दिशेला वळाली हा एक मुद्दा येतो प्रश्नामध्ये. म्हणजे दिशा, वळण्याची दिशा असती, चालण्याची दिशा असती, म्हणजे ते कुठल्या दिशेनं चालला तिथून तो असा वळाला तसा वळाला. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती डावीकडे वळाली असं म्हटलं तर ती डाव्या बाजूला वळेल, आणि ती काटकोनात वळेल. जर त्यांनी सांगितलं की काटकोनात वळाला तर काटकोण म्हणजे 90 मापाचा कोण. आता हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे आता इथं काही मुद्दे आपण विचारात घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की काटकोनात म्हणजे 90 अंशाच्या कोणात वळणे, हे आपल्याला माहीत आहे. काटकोण म्हणजे 90 अंश असतं हेही आपल्याला माहीत आहे. तर आता इथं फक्त आपल्याला 2-3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. डावीकडं वळण म्हणजे कुठलं वळण, डावीकडं कसं वळायचं, उजवीकडं कसं वळायचं, आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती
शीर्षासन करते त्यावेळेला तिच्या तोंडाची दिशा काय असती, हाताची दिशा काय असती, 3 भाग झाले. आणि चौथा पाठ आहे की अंशामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती वळती तेव्हा ती नेमकी कशी वळती, हे 4च पॉईंट महत्त्वाचे आहेत. आणि हे जर तुम्हाला बेसिकली व्यवस्थित समजले तर या घटकावरती कसाही प्रश्न विचारला तरीसुद्धा आपण डेफिनेट त्याचं उत्तर देऊ शकतो. इथं फक्त आपल्याला एक पायथागोरसचा काही ठिकाणी थेरम वापरावा लागतो. तो थेरम आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरती मी भरपूर उदाहरणं काढलेली आहेत. ती उदाहरणं आपण घेऊ, तुमच्या लक्षात येईल की पायथागोरसचा थेरम आपण कसे अंतर मोजायचे असतात किंवा काही ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरावा लागतो. तर हे आहे त्याचं दिशा लक्षात ठेवण्याचं टेक्निक किंवा ही क्लुप्ती आहे. तुम्ही त्याच्यावरती विचार केला तर तुम्हाला काहीतरी वेगळेपणानं काहीतरी नवनिर्माण करता येईल. आणि तुम्ही जर एखादी गोष्ट अशी निर्माण केली तर ती तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. कारण जर तुम्ही स्वतः तयार करत असाल, आता मी तुम्हाला फक्त हिंट दिलेले आहे, मी माझ्या पद्धतीनं मी असं लक्षात ठेवलं आहे. हां, त्यामुळे माझा क्रम कधीच चुकत नाही आहे. हां, म्हणजे कोणाच्यामध्ये कोण येतं, मुख्य दिशेंच्यामध्ये कुठली उपदिशा आहे हे आपण कधीही विसरणार नाही. आता याच्यामध्ये एक 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर पहिला मुद्दा आहे की जर उजवीकडे वळण घ्यायचं असेल, काय करायचं आपल्याला, समजा उजवीकडे वळण जर असेल, पहा उजवीकडे वळण म्हणजे जर वळायचं असेल उजव्या बाजूला तर इथं आपल्याला जे वळावं लागतं ती असती घड्याळाच्या काट्याची दिशा. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे हे. घड्याळाच्या इथं असती, घड्याळाच्या जर उजवीकडे वळायचं असेल तर घड्याळाच्या काट्याची जी दिशा असते ती दिशा, घड्याळाच्या काट्याची दिशा, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर डावीकडे वळण घ्यायचं असेल, डावीकडे, तर काय होतं, डावीकडे वळण. मग डावीकडे जर वळायचं असेल, डावीकडे वळण जर घ्यायचं असेल बानो तर मात्र काय होतं, इथं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा, त्याला आपण अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज असं म्हणतो. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा म्हणजेच घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा, घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा म्हणजेच डावीकडे वळण, काट्याची विरुद्ध दिशा, लक्षात ठेवा, विरुद्ध दिशा, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा माहीत असायला पाहिजे की काटकोनात वळणं म्हणजे 90 अंशात वळणं. हाही एक मुद्दा आहे. काटकोनात वळणं म्हणजेच 90 अंशात. जर आपल्याला प्रश्न सांगितला असेल की ही टिंबटिंब ही व्यक्ती डावीकडे काटकोनात वळाली तर मात्र डावीकडं म्हटलं की लगेच आपली ट्यूब पेटली पाहिजे की ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा आहे. काटकोनात वळाली म्हटलं की 90 अंशामध्ये वळाली. आता मी तुम्हाला इथं आकृतीमध्ये दाखवणार आहे की काटकोनात कसं वळायचं, 45 अंशात कसं वळायचं, 180मध्ये वळाल्यानंतर काय होतं, हे सगळं आपण बेसिकमध्ये पाहणार आहोत. म्हणजे ह्या मुद्दा आपण बघूयात. तर दुसरा असा मुद्दा आहे की काटकोनात वळणं म्हणजेच 90 अंशामध्ये वळणं, म्हणजेच 90 अंशात वळणं. काटकोनात वळणे म्हणजेच 90 अंशात वळणे, हे लक्षात ठेवा. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तोही आपल्याला टीप म्हणून लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यावरती हमखास प्रश्न असतो आणि बहुतांश मुलं तिथं हमखास गोंधळतात. नकळत त्यांच्याकडून चूक होती कारण त्यांना ते बेसिक माहीत नाही आहे. तर जर का शीर्षासन केलं असेल, शीर्षासन केल्यास काय होतं पहा, काय माहिती आहे, तर शीर्षासन आपल्याला माहिती आहे की आपण शीर्षासनामध्ये जाणं, शीर्षासन केल्यास म्हणजे डोक्यावरती उभं राहणं, म्हणजे पाय वरती असणार, डोकं खाली असणार. ते पतंजलीमध्ये सांगतात बघा, रामदेव बाबा शीर्षासन करा, तुमचं डोळ्यामध्ये रक्त उतरेल, मेंदूला रक्तपुरवठा होईल वगैरे वगैरे, त्याचे काही जे फायदे आहेत शरीराला की बुद्धीला वगैरे सांगतात ते. शीर्षासन आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आपल्याला इथं हा विचार करायचा आहे की जर आपण सरळमध्ये उभं राहिलो असेल आणि तर आपल्या दोन्ही हाताच्या दिशा कोणत्या असतील, महत्त्वाचं म्हणजे आपल्या डाव्या हाताला कोणती दिशा असते आणि उजव्या हाताला कोणती दिशा असते हे आपल्याला कळलं पाहिजे. मग हे कशावर अवलंबून आहे, तर आपलं तोंड ज्या दिशेला आहे त्याच्यावरती आपल्या उजव्या हाताला कुठली दिशा आणि डाव्या हाताला कुठली दिशा हे अवलंबून आहे. पण इथं जर का आपण शीर्षासन करत असू तर मात्र कशामध्ये बदल होतो हे महत्त्वाचं आहे. तर शीर्षासन जर केलं
पहा, शीर्षासन केल्यास जी तोंडाची दिशा असते ना, तोंडाची दिशा म्हणतोय मी बघा, शीर्षासन केल्यास तोंडाची जी दिशा असती ती मात्र काय होती, विरोध होती, विरोधी. हां, तोंडाची दिशा ही विरुद्ध दिशा बनती. तर हे मी तुम्हाला समजावून देतो, विरुद्ध दिशा बनते, विरुद्ध दिशा बनते, तोंडाची दिशा ही विरुद्ध दिशा बनते. म्हणजे काय, पहिल्यांदा हे समजून घ्या या वाक्याचा अर्थ. समजा आता तुम्ही मला पाहताय, मी तुमच्याशी बोलतोय, तुमचं आणि माझं, तुम्ही जे काही, ठीक आहे, तुम्ही जरी मोबाईलमध्ये बघत असला तरी सुद्धा मी जे तुम्हाला दिसतोय ती माझं आणि तुमचं तोंड हे एकमेकाच्या अपोजिट आहे, म्हणजे उलट आहे, नाही का. मग आता समजा असं कन्सिडर करा की मी आता पश्चिमेला तोंड करून बोलतोय. मग जर मी शीर्षासन केलं, आत्ता माझं तोंड कुठं आहे, पश्चिमेला आहे. आणि मग जर माझं तोंड आत्ता पश्चिमेला आहे, जर मी आहे असं या ठिकाणी शीर्षासन केलं, म्हणजे मी उलटा उभा राहिलो, डोकं खाली आणि पाय वरती केले, तर माझं तोंड हे विरुद्ध दिशेला जातं. आणि मग आता पश्चिमेला तोंड होतं, त्याची विरुद्ध दिशा पूर्व आहे, म्हणजे आता शीर्षासन अवस्थेमध्ये माझं तोंड हे पूर्वेकडे जाणार आहे. हे झाले माझ्या तोंडाची दिशा. मग हाताचं काय, तर आता मी जर पश्चिमेला तोंड करून जर उभा असेल तर माझा उजवा हात हा कुठं असणार आहे, मग मी हात दाखवलाय, हा उत्तरेकडे असणार आहे, मला माहिती आहे उत्तरेकडे आहे. आणि माझा डावा हात कुठं असणार आहे, हा दक्षिणेकडे असणार आहे. पण ज्या वेळेला मी शीर्षासन करतो त्यावेळेला ही हाताची जी दिशा आहे, तर हाताच्या दिशेमध्ये काहीही बदल होत नाही. शीर्षासन केल्यानंतर फक्त तोंडाची दिशा बदलते, विरुद्ध होते, हाताच्या दिशेत काहीच फरक पडत नाही. माझा हात पश्चिमेला तोंड असताना जिकडे होता, उजवा हात ज्या दिशेला होता, डावा हात ज्या दिशेला होता, त्याच दिशेला हात राहतात शीर्षासन केलं तरी सुद्धा. आणि म्हणून लक्षात ठेवा बानो, शीर्षासन केल्यास तोंडाची दिशा विरुद्ध दिशा बनते, मात्र हाताची दिशा बदलत नाही, हाताची दिशा बदलत नाही. हे लक्षात ठेवा, दिशा बदलत नाही, हे महत्त्वाचं वाक्य आहे. आणि एवढं जरी तुम्हाला बेसिक समजलं तरी सुद्धा तुम्ही प्रश्न फटाफट सोडवू शकाल. आता फक्त एकच गोष्ट तुम्हाला मला समजावून द्यायची आहे या बेसिकच्या व्हिडिओमध्ये, आणि ती आहे, जर का एखादी व्यक्ती, आता आपण पाहिलं की काटकोनात वळल्यानंतर 90 अंशामध्ये वळावं लागतं. मग आता पहा, आता आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला सांगतात की ज्या वेळेला एखादी व्यक्ती, समजा आता याच आकृतीमध्ये ये हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, बघा, ये ही व्यक्ती आहे, तिचं तोंड आता सध्या पूर्वेकडं आहे, पूर्वेकडं, म्हणजे आता तिचं तोंड इथं पूर्वा इथं असेल, इथं ये नावाची व्यक्ती आता उभी आहे, सांगतात आपल्याला प्रश्नामध्ये. म्हणजे मी तुम्हाला फक्त या प्रकरणाची ओळख करून द्यायला लागलो, याचं बेसिक आपण समजून घ्यायला लागलो. याच्यावरती स्पेशली पुन्हा मी एक्झाम्पलसाठी व्हिडिओ बनवलेले आहेत, पोलीस भरतीला आलेले उदाहरणं मी घेतलेली आहेत, तलाठीची सरळ सेवेची घेतलेली आहेत, सरावाची उदाहरणं मी घेतलेली आहेत. तर आता समजा की ये ही व्यक्तीचं तोंड पूर्वेकडं आहे आणि तो जर 90 अंशामध्ये किंवा काटकोनामध्ये डावीकडे वळाला असं जर म्हणाले, असं जर प्रश्नात बोलले, डावीकडे वळाला आणि काटकोनात वळाला, तर आपल्याला माहिती आहे डावीकडे वळतो म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळतो, म्हणजे तो इकडं वर असा वळणार आहे. पण वर वळणार आहे किती अंशाचा, तर तो वळणार आहे 90 अंशामध्ये, म्हणजे बरोबर तो पूर्वपासून असं त्याचं तोंड आता उत्तरेला होणार आहे. कारण ह्यातला हा जो उपदिशा असतात ह्यांचा कोण असतो 45 45 45 45 45 45 45 आणि 45, हे उपदिशा. आणि दोन मुख्य दिशेच्या मध्ये हा काटकोन असतो वाहनो, म्हणजे उत्तर आणि पूर्व याच्यामध्ये जर आपण कोण मोजला तर तो काटकोन असतो. तसंच उत्तर आणि पश्चिम काटकोन असतो, म्हणजे दोन मुख्य दिशेच्या मध्ये तो कोण काटकोन होतो. मग जर त्यांनी सांगितलं की तो काटकोनात वळाला, जर तो डावीकडे वळाला असं म्हणाले असतील तर तो डावीकडे वळतो म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळतो. आणि जर तो उजवीकडे वळाला असं जर प्रश्न सांगितला असेल तर तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळतो, म्हणजे उजवीकडं आणि डावीकडं कसं वळायचं हे तुमच्या लक्षात आलं. जेव्हा एखादी व्यक्ती 180 अंशामध्ये वळाली असं जर म्हणाले असतील, प्रश्नामध्ये असंही म्हटलं जाईल की एखादी व्यक्ती सांगते तुम्हाला आणि ती 180 अंशामध्ये उजवीकडे वळाली किंवा 180 मध्ये डावीकडे वळाली, 180 अंशामध्ये जर ती वळत असेल तर ती डावीकडून वळू द्या नाहीतर उजवीकडून वळू द्या, तिचं तोंड हे पूर्णतः विरुद्ध बाजूला होतं. म्हणजे पूर्ण त्याची दिशा उलटी होती, म्हणजे ती विरुद्ध दिशेला होतं. म्हणजे जर एखाद्याचं तोंड उत्तरेकडे आहे आणि तो जर 180 अंश डावीकडे वळाला
तरीसुद्धा त्याचं तोंड हे पूर्णपणे दक्षिणेला होणार आहे, कारण त्या एकमेकाच्या विरुद्ध दिशा आहेत. ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा 180 अंशामध्ये वळती तेव्हा ती पूर्णतः काय होतं, तिचं तोंड विरुद्ध दिशेला जातं. मग ती डावीकडून वळू दे नाहीतर उजवीकडून वळू दे, त्याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही आहे. आता त्यानंतर जर का ती 135 मध्ये वळाली असं सांगतात, प्रश्नामध्ये सांगतात आपल्याला. आता याच्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं की बाबा 90 मध्ये 45 मिळालं की 135 होतं. म्हणजे समजा एखादी व्यक्ती जर 135 अंशामध्ये डावीकडे वळाली असं जर म्हटलं असेल तर आपल्याला समजतंय कशी वळाली. समजा ही व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की ती तिच्या उजवीकडे 135 अंशात वळाली. मग कुठं तिचं तोंड होईल आता प्रश्न विचारतात आपल्याला. म्हणजे आपल्याला त्याच दिशेवरती प्रश्न विचारतात. इथं मध्ये फक्त आपल्याला अंतर आणि दिशेचे प्रश्न विचारले जातात. मग आता ही व्यक्ती जर पूर्वेकडे तोंड करून उभी आहे आणि ती जर तिच्या उजवीकडे वळत असेल, 135 अंशात वळत असेल, तर आम्हाला माहिती आहे उजवीकडे वळते म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं वळती. मग आता ही अशी वळलीकडे ती जातं. मी दाखवतो बघा, आकृती तुम्हाला दाखवतो. अशी वळाली, अशी वळाली, अशी वळाली, इथं आली, इथं तोंड आलं, तिथं 90 मध्ये आली. पण आम्हाला 135 मध्ये तिला वळवायची, म्हणजे आणखी मला 45 पुढे जावं लागेल. म्हणजे आता ती व्यक्ती इथं येईल. हा A' म्हणतो मी. म्हणजे इथं तिचं तोंड होतं पूर्वेकडं, ती 135 जर तिच्या उजवीकडे वळाली, म्हणजे उजवीकडे वळाली म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं वळाली, म्हणजे मग ती इथं येऊन पोहोचली. मग आता आपल्याला विचारतात की तिचं तोंड कुठल्या दिशेला असेल. मग आता ती व्यक्ती इथं आली, मग आता इथं आल्यानंतर तिचं तोंड कुठं असणार, तर तिचं तोंड असेल. आता ती इथं पोहोचली आहे म्हणजे तिचं तोंड येतं हे नैऋत्य दिशेला आलं. तुम्हाला जर का ह्या मधल्या दिशा समजल्या, कारण 45 हे दोन, एक मुख्य दिशा आणि उपदिशा याच्या मधला कोण हा 45 आहे आपल्याला माहीत आहे. आणि दोन मुख्य दिशा असतात त्याच्यामध्ये 90 मापाचा कोण होतो. मग यामध्ये महत्त्वाच्या बाबी एवढ्याच आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की डावीकडे वळणं म्हणजे कसं वळतात, म्हणजे घड्याळाची कुठली दिशा, उजवीकडे वळताना कसं वळायचं, त्यानंतर काटकोनात वळणं म्हणजे नेमकं काय, आणि मुख्य दिशा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या उपदिशा यांचा सिक्वेन्स कसा आहे, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. त्याचबरोबर शीर्षासन केल्यानंतर तोंडाची दिशा ही विरुद्ध बनते, पण हातांच्या दिशेमध्ये काहीही बदल होत नाही. हवं तर तुम्ही व्हिडिओ बंद केल्यानंतर तुम्ही जर जेवला नसाल, थोडं अर्धपोटी असाल, तर तुम्ही शीर्षासन करून पहा. तुम्ही अगोदर तोंड कुठं आहे पहा, मग त्या दिशेला तुमचं तोंड असेल, परत तुम्ही शीर्षासन करा. मग तुमचं तोंड कुठल्या दिशेला जाते बघा आणि तुमच्या हातांची दिशा काय होते बघा. प्रॅक्टिकली करून बघा ना, काय अडचण आहे. आणि हे दिशाज्ञानाचे बरेच प्रश्न आपण तिथं आहोत, आपण त्या दिशेनं चाललोय असं समजून विचार करायचा. म्हणजे जर प्रश्नात सांगितलं असेल की राम पूर्वेकडे तोंड करून 40 मीटर गेला, मग आपण पूर्वेकडे तोंड करून चालल्यानंतर आणि मग प्रश्न विचारतात मग तो डावीकडे वळाला, मग डावी त्याची कुठली असेल, उजवी कुठली असेल. आपण स्वतःला तिथं जर इमॅजिन केलं, तिथं पाहिलं, ते जर नकाशा, ते चित्र, ती आकृती नजरेसमोर आणली तरी सुद्धा आपल्याला समजेल. आणि तरी पण ह्या गोष्टी काय तुम्हाला बेसिकली मी सांगितलेल्या आहेतच, लक्षात ठेवा. याच्यामध्ये फक्त 3 ते 4 प्रकारच्या नमुन्याची उदाहरणं येतात. काही ठिकाणी आपल्याला अंतर काढावं लागतं, 2 ठिकाणामधलं अंतर शोधावं लागतं. एखादी व्यक्ती असते, काहीतरी अंतर चालून जाती, परत आणि कुठेतरी वळती, परत आणि काही मीटर अंतर पुढे जाती, परत आणि कुठल्या तरी दुसऱ्या दिशेला वळती, परत आणि काहीतरी अंतर चालून जाती, मग कुठेतरी एका ठिकाणी जाऊन पोहोचती आणि मग प्रश्न विचारतात त्याच्या मूळ ठिकाणापासून ती आता पोहोचली, तिथंपर्यंतचे अंतर किती. मग काही वेळेला आपल्याला तिची आकृती तयार करावी लागते आणि तिथं फक्त पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे गरजेनुसार आपल्याला प्रत्येकच प्रश्नात पायथागोरस वापरावा लागतो असं काही नाही आहे. फक्त त्या व्यक्तीचा अंतर आणि त्या व्यक्ती कोणत्या दिशेला आहे ह्या 2च नमुन्याचे प्रश्न आणि शीर्षासनावरती प्रश्न असे विचारले जातात. म्हणजे फार सोपा घटक आहे. आणि 100% जर ह्याचा प्रश्न आला तर अगदी हुकमी आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित सोडवता येतो. फक्त बेसिक समजून घ्या. हवं तर तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा पहा. हे जे काही मी टेक्निक तुम्हाला दिलेलं आहे लक्षात ठेवण्याचं, हे लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला काय तयार करता आलं तर करा. आणि मग आता पुन्हा जेव्हा आपण ह्याचं लेक्चर घेऊ तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरणं घेणार आहे. प्रत्येक नमुन्याची उदाहरणं मी घेतलेली आहेत, पण हा बेसिक भाग आहे, हा लक्षात ठेवा. म्हणजे डावीकडचं वळण, उजवीकडचं वळण, त्यानंतर शीर्षासनाची अवस्था, मुख्य दिशा, त्याच्यामधल्या उपदिशा, ह्या काही बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मग शेवटी पायथागोरस. म्हणजे गरजेनुसार आपल्याला काही वेळेला अंतर काढण्यासाठी पायथागोरसचा सिद्धांत जो आहे की जो आपण 8वी पासून शिकत आलेलो आहे तो सिद्धांत वापरायचा आहे. तरीसुद्धा मी इथं आणखी बोर्डवरती एवढं सगळं लिहिलंच आहे, तर पायथागोरस लिहून ठेवतो. कारण त्या माणसानं स्वतःचं आयुष्य, पूर्ण आयुष्य हे याच पायथागोरसचा सिद्धांत शोधून काढण्यासाठी म्हणजे अभ्यास करून खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी, आणि त्यामुळं त्यांचं पूर्ण आयुष्य
हे त्यांनी या संशोधनामध्येच घालवलेलं आहे आणि त्या व्यक्तीचा आदर म्हणून मी पुन्हा एकदा इथं सूत्र लिहितो. तुम्हाला माहीत आहे तरीसुद्धा मी माझ्या हाताने बोर्डवरती लिहितोय. इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचं चित्र दिसेल, पायथागोरसचं त्यांचं सगळी जी काय माहिती आहे ती तिथं छापलेली आहे, तिथं आहे, तुम्ही जरूर वाचून घ्या. तर ठीक आहे, पायथागोरसचं सूत्र काय म्हणतो? पायथागोरस काय म्हणतात? तर पायथागोरस म्हणतात कर्णाचा वर्ग बरोबर काय असतं? तर एक बाजू बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. आता हा फक्त नियम कुठं वापरतात हे मात्र माहीत असायला पाहिजे बाळांनो. हा नियम फक्त काटकोन त्रिकोणातच वापरतात, कारण त्रिकोणाचे एकूण 6 प्रकार आहेत आणि त्या 6मध्ये एकाच त्रिकोणाला कर्ण असतो आणि तो म्हणजे काटकोन त्रिकोण. त्यामुळं लक्षात ठेवायचं, काटकोन आकृती तयार झाली की पायथागोरस, शिवाय पर्याय नाही, हे लक्षात असू द्या. म्हणजे हे सूत्र फक्त काटकोन त्रिकोणामध्येच काम करतं. काटकोन त्रिकोण पुन्हा आपण जेव्हा भूमिती शिकणार आहोत त्या ठिकाणी मी तुम्हाला त्रिकोणाचे सगळे प्रकार, त्यांचे गुणधर्म, त्याच्यावरती आतापर्यंत आलेले प्रश्न आपण सोडवायचे आहेत. त्याचे काही नियम आहेत, काही थेरम्स आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो अभ्यासक्रमामध्ये घटक आहे त्रिकोण. फक्त इथं तुम्ही हा टॉपिक शिकताना किंवा हा घटक शिकताना एवढंच लक्षात ठेवायचं की जिथं आपल्याला काटकोणाचा विचार करावा लागेल, जिथं काटकोणातली माहिती दिली असेल आणि तिथं जर आपल्याला काही अंतर विचारलं असेल तर आपल्याला पायथागोरसचं सूत्र हे वापरावं लागतं आणि ते माहीत असावं म्हणून मी पुन्हा एकदा लिहिलेलं आहे. आणि याचे आणखी काही सिद्धांत आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आज अशा रीतीनं आपण ही फक्त ह्या दिशाज्ञानाची दिशाज्ञान ह्या घटकाची एक स्ट्रॅटर्जी पाहिली, बेसिक पाहिले आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर तुम्ही पटपट आपण उदाहरणं सोडवू शकतो. आणि मग मी तुम्हाला उदाहरणं तर घेणारच आहे, परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंड करतोय की हे आजचं जे लेक्चर मी सुरू केलं होतं त्याच्या सुरुवातीला जे मी वाक्य बोललो होतो हे केवळ हा दिशाज्ञान मी शिकवायला लागलोय म्हणून मी नाही बोललो बाळांनो, पण हे महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. कारण जे काही आपल्याला करायचं आहे ते जर आपण प्रॉपर त्या दिशेनं आपलं जर मार्गक्रमण करत असेल तरच आपल्याला जिथं जायचं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. जरी आपली थोडीशी जरी दिशा चुकली तरीसुद्धा आपण पुढे गेल्यानंतर बराच अंतर हे चुकीच्या मार्गाने गेलेलो असतो आणि त्यामुळं जर का दिशा चुकत असेल तर आपल्या लक्षात येण्यापूर्वीच, लक्षात आल्याच आपण ते दुरुस्त केलं. म्हणजे दिशा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी वाक्य पुन्हा 2 वेळा मी म्हणालो की दिशा जर का चुकली तर आयुष्याची दशा व्हायला अजिबात वेळ लागत नाही. असं मी अजिबात हा शब्द तिथं मुद्दाम मी तिथं घातला, कारण प्रत्येक काम करताना त्या कामाची योग्य दिशा आहे, त्या दिशेनं जर आपण काम करत असेल तरच आपलं ते काम पूर्ण होणार आहे. आणि हे तेवढंच सत्य आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे काही ठरवलं आहे किंवा जे तुम्ही शोधताय, जे तुम्हाला हवं आहे, कसल्याही परिस्थितीत तुम्हाला ते मिळवायचं आहे, कुणाला वर्दीत जायचं आहे, कुणाला ऑफिसर व्हायचं आहे, कुणाला PSI व्हायचं स्वप्न असेल, कुणाला पोलीस खात्यामध्ये ऑफिसर लेवलला जायचं असेल, काही असो, पण जे तुम्ही ठरवलं आहे, जे ध्येय तुम्ही निवडलं आहे तर त्या ध्येयाच्या दिशेनं जर आपण वाटचाल केली तर 100% आपण जिंकू शकतो. तर आज या ठिकाणी मी थांबणार आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला याच्यातली उदाहरणं आपण घेऊ. पोलीस भरतीला जी काही उदाहरणं आली ती त्यातली आपण उदाहरण घेऊ. आता या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.